हाय, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे. तर अमित ना डीमार्टला गेला होता. त्याला भरपूर सामान आणायचं होतं आणि बाहेर ना अक्षरशः रणरणतो ऊन आहे. त्यामुळे तो इतका घामाघुमवून आला होता, इतका दमला होता की मी त्याला म्हटलं की जरा बस तू, मी तुला मस्तपैकी थंडगार लस्सी बनवून देते. फ्रीजमध्ये थोडंसं दही होतं, ते काढलं आणि त्याची लस्सी बनवली आणि मस्तपैकी बदाम वगैरे घालून त्याला छानपैकी सर्व केली. तो खुश झाला. तर इथे मी आता दूध तापायला ठेवते. आम्हाला ना आज बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे, कशासाठी जायचं आहे ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगते. पण इथे आधी मला दूध तापून घेऊ द्यात. मला पहिल्यापासून एक सवय आहे, जेव्हा पण मी पॅकेटमधलं दूध असं पातेल्यामध्ये ओतते तेव्हा त्या पॅकेटमध्ये थोडंसं पाणी घालून असं खळखळून उरलं सुरलेलं ही सगळं दूध मी पातेल्यात उतरवून घेते. आणि अमितला ते अजिबात आवडत नाही. अमित म्हणतो तसं केल्याने साय नीट येत नाही दुधावरती आणि तसं अजिबात करायचं नाही, कारण दूध पांचट लागतं असं त्याचं म्हणणं आहे. तर मी अगदी किंचित दूध घेऊन त्याला दाखवून त्याचं अप्रुव्हल घेऊन ते थोडंसं पाणी, थोडंसं दूध जे काय आहे ते उरलं सुरलं सगळं दूध या पातेल्यामध्ये मी घातलं आणि दूध आता इथे मी तापायला ठेवलं आहे. अमित डीमार्टवरनं हा ग्वावा ज्यूस घेऊन आला आणि आम्हाला दोघांनाही हा ज्यूस प्रचंड आवडतो. पण आम्ही हा ज्यूस थोडा वेगळ्या पद्धतीनं पितो, मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे, त्यानंतर चिमूटभर लाल तिखट घातलेली आहे आणि मी याला मस्तपैकी असं मिक्स करून प्यायचं. अगदी बाहेर पेरूवरती लाल तिखट घालून देतात ना आपल्याला, तर तो पेरू कसा चटकदार लागतो तसाच हा ज्यूस खूप चटकदार लागतो. गोड गोड ज्यूस आणि त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालून खरंच छान लागतं. ट्राय करून नक्की बघा तुम्ही. तर चला, आम्ही पट्टापट आमची घरातली जी काही कामं होती ती फटाफट आवरलेली आहेत, सगळं काही सेट केलं आणि आता आम्ही निघालो आहे फायनली. तर आम्ही चाललो आहे डोंबिवलीला. डोंबिवली हे माझं माहेर आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल, कारण याआधी मी डोंबिवलीचा एक व्लॉग बनवला होता आणि तुम्हाला सांगितलंही होतं. तर आम्ही जवळजवळ 2 वाजता जायला निघालो डोंबिवलीला आणि निघताना आम्ही फक्त एकच अपेक्षा करत होतो की आम्हाला ट्रॅफिक लागणार नाही. पण आमच्यासोबत काय झालं ते तुम्ही पुढे बघा. श्रीकर कृपा सेफ. हे तू बोलतोयस का भगवती? हे अच्छा, भगवती. मग ती स्कूल नाही बनत आहे का? नेमकं काय बनतंय मग? आधी आधी जी पहिली बनली ती स्कूल आहे. ओके. आपल्या समोर एक्झॅक्ट समोरची आहे ती. हा, ती ती स्कूल आहे. स्कूल आहे. शिफ्ट झालं. कुठे होता आधी? इकडे. आता कोळसा आलाय. केवढा कोळसा होता ना. आम्ही तर पण कोरायला घेऊन जाऊ शकतो कोळसा. एवढा काय करू, तिथेच मिळतो उत्तनला. गेल्या हॅलो, काय कट करू? बोलता श्रद्धा, तुला माहितीये कलिंगड कसं चेक करतात आपण, ओरिजिनल आहे की नाहीये? कसं करतात? आतून ऑफकोर्स कधी कधी ते आर्टिफिशियल असतं ना, इंजेक्ट केलेलं असतं. बरोबर. टिश्यू घ्यायचं किंवा कॉटन घ्यायचं, प्लेस करायचं. तो कॉटन अगर कलर ऑब्झर्व नाही केला ना, इट्स ओरिजिनल. अच्छा, जो कॉटन किंवा टिश्यू पेपर म्हणजे वरून जो ग्रीन कलर असतो तो. नाही, कट केल्यानंतर जो फ्रूट असतो आतून टच करायचा. अगर तो लाल झाला म्हणजे ओरिजिनॅलिटी त्याची चेक अशी करायची. हा, अगर तो आतून लाल झाला ना, बरोबर, ऑर्गॅनिकली नॅचरली पिकवलाय की नाही. हा, अगर तो लाल झाला टिश्यू पेपर हा. तर तो इंजेक्ट केलेला आहे. ओके ओके, कधी घ्यायचा नाही, फेकून द्यायचा. करेक्ट. तो लाल नाही व्हायला पाहिजे, तर तो ओरिजिनल आहे. सांगायचंच ना, माझ्याकडे कॉटन होतं, आता टिश्यू पेपर पण आहे आपल्या गाडीत. जाऊन दे, चल. तर अशा प्रकारे इथून सुरू झाला आमचा स्ट्रगल.
ट्रॅफिकचा स्ट्रगल. ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आम्ही मुद्दाम शिळफाटा रोडने न जाता दुसऱ्या रोडने जात होतो, पण ह्या रोडवर सुद्धा एक मोठा ट्रक मध्येच बिघडला होता आणि त्या एका ट्रकमुळे इतकं ट्रॅफिक जॅम झालं होतं. तुम्ही बघू शकता हे किती जॅम झालेलं आहे ट्रॅफिक, आणि हे सुटत नव्हतं. आम्हाला 1 तास लागला इकडे हे ट्रॅफिक सुटायला, या ट्रॅफिकमधनं बाहेर निघायला. आम्ही लिटरली हैराण झालो होतो खरंच. सगळ्या गाड्या अशा पुढे सरकायच्या आणि 2 मिनटात थांबायच्या, मग पुन्हा बराच वेळ थांबून राहायच्या आणि मग पुन्हा गाड्या सरकायच्या आणि 2 मिनटात परत थांबायच्या. हे असं करत आम्ही 1 तासात या ट्रॅफिकमधनं बाहेर निघालो. आणि एवढंच नाही, आम्हाला वाटलं चला आमचा स्ट्रगल संपला, पण ह्याच्या पुढे अजून एक मोठं चित्र आम्ही पाहिलं, ते मी तुम्हाला सांगते पुढे. आम्हाला वाटलं होतं निदान डोंबिवलीत तर एवढ्या दुपारी आम्हाला ट्रॅफिक लागणार नाही, पण इतकं ट्रॅफिक लागलं ना डोंबिवलीत आल्यानंतरसुद्धा. म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल ट्रॅफिक आम्हाला डोंबिवलीत लागलं आहे. आणि इकडे सुद्धा, म्हणजे इकडनं माझं घर 15 मिनिटांवर आहे, पण आम्हाला घरी पोचायला जवळजवळ 45 मिनिटं लागली. या ट्रॅफिकमध्ये एक गोष्ट मात्र चांगली झाली, आम्हाला वाटेत द्वारकाधीश लागलं आणि आमच्याकडे तेवढा वेळ होता की मी पटकन गाडीतनं उतरून जाऊन समोसे आणू शकेन. तर मी पटकन समोसे आणले, आईसाठी पण घेतले, आणि घरी आल्यानंतर आम्ही पाहिलं की आईने ऑफकोर्स एवढा स्वयंपाक केला होता, मस्तपैकी बटाट्याची भाजी, वरण, भात. मस्त वाटलं बघून. म्हणजे खरंच बाहेरनं आपण भुकेले असे येतो आणि घरी आल्यानंतर जर इतका छान सुंदर असा स्वयंपाक असेल तर अजून काय हवं ना आयुष्यात खरंच. तर आम्ही मस्तपैकी 3 जण बसून जेवलो आणि आईसुद्धा आमच्यासाठी थांबली होती. खारघरवरनं डोंबिवलीला यायला आम्हाला 2.5 तास लागले बाय द वे. आमची छान जेवणं झाल्यानंतर आम्ही सरळ झोपायला गेला, कारण तो खूप दमला होता ड्रायव्हिंग करून, आणि माझ्या आईची परीक्षा आहे त्यामुळे तीही अभ्यास करत बसली होती. मग तोवर मी भांडी घासून घेतली, किचन आवरून घेतलं, आणि माझं आजचं लिखाण राहिलं होतं करायचं. मला गडबडीत करता आलं नव्हतं आज ते, त्यामुळे मी आधी ते करून घेतलं आणि त्यानंतर मग मी पण थोडा वेळ आराम केला, झोपले, आणि मग आम्ही सरळ संध्याकाळी 5:30 वाजता उठलो. तर आता मी तुम्हाला सांगते आमचं आज डोंबिवलीला येण्यामागचं कारण. तर झालं असं की मी तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये हे सांगितलं आहे की मी नुकताच फूड बिझनेस चालू केलेला आहे घरातनं, आणि तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही बघताय की मी रोजच्या ब्रेकफास्ट आणि लंच डिनरच्या ऑर्डर्स घेत असते, पण त्याचबरोबर माझ्याकडे एक स्पेशल मेन्यू पण आहे. तर त्या स्पेशल मेन्यूमध्ये दिवाळी फराळ, उकडीचे मोदक, पुरणपोळ्या असे पदार्थ आहेत. तर मला 1 किलो भाजणीची चकली आणि शंकरपाळ्यांची ऑर्डर होती, आणि हे दोन्ही पदार्थ असे आहेत ज्यांना भरपूर प्रमाणात गॅस लागतो, कारण हे तळणीचे पदार्थ आहेत. आणि सध्या आपल्याकडे गॅसची काय परिस्थिती आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. माझ्या आईकडे गॅस पाईपलाईन आहे, त्यामुळे तिने मला हे सजेस्ट केलं की तू इकडेच ये आणि इकडेच येऊन तुझी जी काही ऑर्डर आहे ती बनव आणि डिलिव्हर कर. तर मलाही तिचं म्हणणं पटलं. त्याच कारणासाठी अमित आज सकाळी डीमार्टला गेला होता सामान आणण्यासाठी, कारण हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी भरपूर सामान लागतं, आणि ते सगळं सामान आम्ही घेऊन इथे आलो आणि इथे येऊन हे सगळं आम्ही बनवलं. त्याच्यामध्ये चांगल्या चकल्या आहेत, आम्ही त्याच्यामध्ये चांगल्या चकल्या आहेत, मला ते हवं. चालू ठेव. असं मी केलं, क्लोजअप घे ना, झूम कर ना खाली, सरळ माझ्या डोळ्यावरती. आता झूम बॅक कर. तर चला आज आपण इथेच थांबूयात, आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. लाईक करायचं आहे, एक छानशी कॉमेंट करायची आहे, आणि अशा प्रकारचे मजेशीर व्लॉग्स जर तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला आवडतील पुढे तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तर चला पटकन सबस्क्राईब करा, आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.